नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव पंकज श्रीनाथ आणि आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे PSP ऑनलाईन पाठशाला. आपण सिरीज चालू आहे आपली फाउंडेशनची लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन बद्दल डिस्कस केलं होतं आणि त्यामध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला होता की सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. त्यातलाच एक दुसरा टाइप कसा सॉल्व्ह करायचा ते आपण आज अभ्यासणार आहोत. सो तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आधीचा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचे बेसिक कन्सेप्ट जे आहे अबाउट दी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे तुमचे क्लिअर होतील आणि मग तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. तर चला मित्रांनो सुरू करूया. सो आज सुद्धा आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक पहिला क्वेश्चन दिला होता. त्यामध्ये पाहिलं होतं की अपोजिट साइन जर प्रेझेंट असेल, जसं आपण फॉर एक्झाम्पल पाहायचं लक्ष देईल, इथे तुम्हाला दिलेले आहे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दॅट इज 3x - 5y 16 आणि x - 3y 8. सो फर्स्ट स्टेप काय असते की जो काही इक्वेशन दिलेले आहे पहिले ते घ्या. 3x - 5y 16. सपोज इक्वेशन नंबर 1 दिस इज. सेकंड इज व्हाट x - 3y 8. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. जो आधीचा प्रीवियस क्वेश्चन घेतला होता त्यामध्ये काय होतं फ्रेंड्स की आपण इलिमिनेशन मेथड पाहिली होती आणि त्या इलिमिनेशन मेथड मध्ये आपण फर्स्ट डिस्कस केल्या होत्या की स्टेप्स की ज्याच्यामध्ये आपण कोणत्या व्हेरिएबल आपण इलिमिनेट करू शकतो. सो यामध्ये पहा इलिमिनेट करण्यासाठी त्यामध्ये सांगितलं होतं की फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक whether there is a present of plus and minus sign. जर या ठिकाणी प्लस आणि मायनस साइन असेल तर त्या व्हेरिएबलला इलिमिनेट करणं इझी जातं. आता या क्वेश्चन मध्ये वेगळा क्वेश्चन का घेतला तर याच्यामध्ये x ला जर इलिमिनेट करायचं दोन्ही पॉझिटिव्ह साइड आणि y ला जर इलिमिनेट करायचं दोन्ही निगेटिव्ह साइड, मग अशा सिच्युएशन मध्ये कसं इलिमिनेट करायचं. मग त्यासाठी पहा आपण पहिले डिस्कस करूया की इथे इलिमिनेशन करायला कोणतं सोपं जाते. आता दोन्ही ठिकाणी प्लस प्लस किंवा दोन्ही ठिकाणी मायनस मायनस ची पेअर आहे. मग अशा वेळेस इलिमिनेट करायचं आपण डिसाइड करू शकतो आपण x ला इलिमिनेट करायचं का y ला इलिमिनेट करायचं. आता इथे जर y ला इलिमिनेट करतो म्हटलं तर यांच्या कोएफिशिएंटनी क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं जेणेकरून हे कोएफिशिएंट सेम आले पाहिजे. मग 5 आणि 3 यापेक्षा इलिमिनेट करण्यापेक्षा 3 आणि 1 याचा कोएफिशिएंट काय असतं म्हणजे 1. तर x ला इलिमिनेट करणं सोपं जाते. मग आपण डिसाइड करू की x ला इलिमिनेट करायचं. मग x ला जर इलिमिनेट करायचं म्हटलं तर x चे कोएफिशिएंट जे आहे ते सेम पाहिजे आणि त्यांच्या अपोजिट साइन पाहिजे. मग आधीच्या इक्वेशन मध्ये आपण सांगितलं होतं जेव्हा प्लस आणि मायनस पेअर प्रेझेंट असेल तेव्हा त्या दोन इक्वेशनची आणि कोएफिशिएंट सेम असेल महत्त्वाची गोष्ट, तर त्या दोन इक्वेशनची काय करतो आपण ऍडिशन. ठीक आहे. आता या ठिकाणी प्लस आणि मायनस साइन पेअर प्रेझेंट नाहीये, x च्या कोएफिशिएंट मध्ये पण प्लस आणि मायनस साइन प्रेझेंट नाही, एकतर दोन्ही प्लस आहे किंवा दोन्ही मायनस आहे. अशा वेळेस काय करायचं आपण पहा. तर आपण x ला इलिमिनेट करणार कारण की याचे कोएफिशिएंट थोडेसे ऍज कंपेअर टू याच्यापेक्षा लहान आहे म्हणून कॅल्क्युलेशन करायला थोडंसं इझी होते. मग आपण x ला इलिमिनेट करायचं ठरलं तर x चा कोएफिशिएंट किती आहे 3, त्याने इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं आणि x चा कोएफिशिएंट काहीच नसतो म्हणजे 1 प्रेझेंट असतो त्याने क्रॉस मध्ये इथे मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 1 ला. आपल्याला माहिती आहे कोणत्याही इक्वेशनला आपण जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहतं म्हणजे काय होणार 3x - 5y 16. आता हे नवीन इक्वेशन फॉर्म झालं त्याला आपण सपोज करू की हे इक्वेशन नंबर 3 आहे. या 3 ने इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करा. 3 * 1 3x मायनस 3 3 जा 9y = 8 3 जा 24. सपोज इक्वेशन नंबर 4. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे. फक्त राहिला काय की कोएफिशिएंट सेम आहे, फक्त काय पाहिजे अपोजिट साइन. मग जेव्हा आता लक्ष द्या गोष्ट मित्रांनो, जेव्हा कोएफिशिएंट सेम आहे आणि साइन पण सेम तेव्हा ऑलवेज डू सबट्रॅक्शन म्हणजे दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं होतं. आणि याचे अपोजिट आधीच्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं कोएफिशिएंट सेम आहे आणि एक प्लस मध्ये आणि मायनस मध्ये तेव्हा ऑलवेज डू ऍडिशन. मग तुम्हाला या गोष्टीवर लक्षात आलं असेल की कधी त्या दोन इक्वेशनचं ऍडिशन करायचं आणि कधी त्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं. सो या ठिकाणी आपण काय करणार
या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन. का करणार सबट्रॅक्शन? कारण की हा प्लस आहे आणि ही साइन मायनस पाहिजे म्हणून. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. जेव्हाही आपण whenever we do the subtraction that time all the signs become change. मग त्यावेळेस काय सगळे साइन काय होतात चेंज होतात. मग इनिशियली हा पॉझिटिव्ह होता तर काय होणार निगेटिव्ह, हा निगेटिव्ह होता तर काय होणार पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह होता तर काय होणार निगेटिव्ह. आणि आता जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू तेव्हा रेफरन्स या साइनला द्यायचा. जसं पॉझिटिव्ह 3x आणि निगेटिव्ह 3x हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 3x कॅन्सल. मग या ठिकाणी हा 5y निगेटिव्ह आहे आणि 9y पॉझिटिव्ह आहे कारण की रेफरन्स या साइनला द्यायचा. मग मोठ्या नंबरचं साइन 9y मधून 5y जेव्हा एक संख्या पॉझिटिव्ह असते एक संख्या निगेटिव्ह असते सबट्रॅक्शन करायचं. मग 9y मधून 5y गेले 4y इक्वल टू मोठा नंबर आहे 24 बिगर नंबर टेक द साइन ऑफ बिगर नंबर दैट इज 24. 24 मधून 16 सबट्रॅक्ट करायचे. 4 मधून 6 जात नाही मग आपण याला 14 करतो. 14 मधून 6 गेले 8. जो बारो घेतला होता तो परत करा. नंतर मग 2 मधून 2 गेले किती राहते 0 दैट इज 8 राहतात. ठीक आहे. सो आपल्याला काय भेटलं फायनली 4y इज इक्वल टू -8. सो आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे फक्त आणि फक्त y ची. मग y इथेच ठेवला इकडे होतं -8 हा 4 इथे मल्टिपल मध्ये इथे जाणार डिवाइड मध्ये. सो इझिली 4 1 चा 4 4 2 चा 8. सो फायनली y ची व्हॅल्यू काय मिळाली y इज इक्वल टू -2. आपल्याला जो एक अननोन व्हेरिएबल होता त्याची व्हॅल्यू मिळाली. आणि तुम्हाला फ्रेंड्स माहिती असेल एक जरी आपल्याला अननोन व्हेरिएबल भेटला तर दुसरी स्टेप काय असते नेक्स्ट स्टेप पुट y इज इक्वल टू y ची मिळाली व्हॅल्यू y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर इथं इक्वेशन 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट केली तरीही चालेल. ठीक आहे. सो आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. सो इक्वेशन 1 एम्प्लाइज इक्वेशन 1 इज व्हाट 3x minus 5y is equal to 16. तुम्ही 2 पण मध्ये ठेवू शकता. ठीक आहे. सो 3x ची व्हॅल्यू माहिती नाही as it is, -5 as it is, y ची व्हॅल्यू रिप्लेस करा that is -2 मायनस असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये आणि हा 16. सो काय ना 3x मायनस आणि मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होतं प्लस 5 2 जा 10 इक्वल टू 16. We want the value of x, so keep 3x as it is. Now shift the number that is 10 to this side. Then what will get 16 हा प्लस आहे इकडे शिफ्ट केल्यावर ना मायनस. So 3x is equal to 16 minus 10 that is 6. So x is equal to 6 हा इथं मल्टिपल मध्ये इथं जाणार डिवाइड मध्ये 3 1 जा 3 3 2 जा 6. So x is equal to आपल्याला फायनली भेटलं 2/1 म्हणजेच 2. सो फायनल सोल्युशन काय आलं therefore सोल्युशन काय येणार x, y. कारण की याच्यामध्ये दोनच व्हेरिएबल यूज केले होते x आणि y. तर आपल्याला त्याचं सोल्युशन पण x आणि y च्या फॉर्म मध्ये भेटलं. x मिळालं 2 आणि y मिळालं 3. सो हे झालं त्याचं फायनल सोल्युशन. मग यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो या क्वेश्चन मध्ये काय शिकलो आपण की जेव्हा आजच्या प्रिव्हियस मध्ये जेव्हा सेम कोइफिशिएंट आहे आणि अपोजिट साइन असेल तेव्हा त्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची. आणि जेव्हा कोइफिशिएंट सेम तर करू शकतो आपण पण साइन सेम आहे जसं इथे प्लस प्लस होते इथे मायनस मायनस होते. मग अशा वेळेस काय करायचं कोइफिशिएंट सेम पहिले करून घ्यायचे आणि मग ते जे इक्वेशन फॉर्म भेटणार कोइफिशिएंट सेम केल्यानंतर मग जे इक्वेशन फॉर्म भेटते मग तेव्हा काय करायचं त्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हाही आपण सबट्रॅक्शन करू तेव्हा हे जे साइन आहे हे सगळं चेंज होतं. इनिशियली हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह झाला निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह झाला पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह झाला. आणि जेणेकरून मग हे असं केल्यामुळे साइन काय होतं प्लस मायनस अपोजिट साइन भेटते आणि कॅन्सलेशन होते.
सो अशा पद्धतीनं आपण सायमल्टेनियस इक्वेशन पाहिलं की याच्यामध्ये आपण इलिमिनेशन शिकत आहे आणि इलिमिनेशन मध्ये सुद्धा क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात. जर अपोजिट साईड असेल तर तेव्हा कसं सॉल्व्ह करायचं आणि सेम साईड असेल तेव्हा कसं सॉल्व्ह करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो त्यानंतरची जी मेथड आहे आपण टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन ते आपण अभ्यास करणार. ओके फ्रेंड्स.